नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे रेल्वेमध्ये जे आर-पी-एफ कॉन्स्टेबल आणि आर-पी-एफ सब इन्स्पेक्टरची जी पोस्ट आहे, त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. तर बघा ही जी जाहिरात आहे ती आहे सन 1/2024 आर-पी-एफ सब इन्स्पेक्टरची जाहिरात आहे आणि त्याच्यानंतरनं CN 02/2024 ही असणाऱ्या कॉन्स्टेबलची जाहिरात आहे. दोन्ही जाहिरातीकरता काय केलं, की यांनी शॉर्ट नोटीस काढलेली आहे. लक्षात घ्या, की शॉर्ट नोटीस काढलेली आहे. त्याच्यामध्ये किती पद आहेत याची सगळ्यांची काय केली, की माहिती आहे. आता तुम्हाला मी एक्झॅक्टली काय करेल, की जाहिरातच दाखवेल तुम्हाला. ओके. आता ही होती. त्याच्यामध्ये ही जाहिरात आहे. आर-पी-एफ 01/2024 सब इन्स्पेक्टर आणि त्याच्यानंतर कॉन्स्टेबल ही जाहिरात आहे. 15 तारखेपासून ॲप्लिकेशन सुरू होणार आहे. ते 15 मेपर्यंत ॲप्लिकेशन राहणार आहे. सब कॉन्स्टेबलसाठी तुम्हाला पाहिजे असेल, काय काय असेल बघा, की ग्रॅज्युएशन पाहिजे असेल, 35,000चा इनिशियल पे असणार आहे आणि 20 ते 28 वर्ष वय असणार आहे. 452 व्हॅकन्सी असणार आहे. कॉन्स्टेबलसाठी बघा, हे असणार आहे, की 4,208 एवढी व्हॅकन्सी आहे. तर टोटल बघितली तर 4,660 एवढी व्हॅकन्सी असणार आहे. ओके, 4,660 एवढी व्हॅकन्सी असणार. आता ह्या जाहिरातीमध्ये जर बघाल तुम्ही, तर फीज जी आहे ती ₹500 आहे. त्यातले ₹250 वापस येणार आहे तुमचे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एक्झामिनेशन जे आहे ते काय करते, की तुम्हाला वापस येणार आहे. आणि त्याच्यानंतरनं बघा, की ₹400 वापस येणार आहेत आणि 250चे 250 इथं काय करतील, की याचे वापस येणार आहेत, ते बाकीच्या कॅटेगरीसाठी. आता याच्यानंतर बघा, की आपल्याला काय बघायचं आहे, की याची फिजिकल आता तुम्ही बघाल तर याची स्टेजेस काय असतात ते सांगेल मी तुम्हाला, की काय असतील आणि कशी-कशी प्रोसेस राहणार आहे त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. बघा, तर याच्या 3 स्टेजेस असणार आहेत. त्याच्यामध्ये बघा, पहिली तर असेल ती सी असणार आहे, म्हणजे ऑनलाईन परीक्षा असणार आहे याच्यामध्ये. दुसरी स्टेज जी असणार आहे, ती फिजिकल एलिजिबिलिटी टेस्ट असेल. त्याच्यामध्ये काय करायला, की तुम्हाला शारीरिक कार्यक्षमता चाचणी असणार आहे आणि त्याच्यानंतर तिसरी जी स्टेज असणार, त्याच्यामध्ये फिजिकल मेजरमेंट टेस्ट असणार आहे. आता हे पण सांगितलं, की तुम्हाला त्याच्यात काय असतं या तिन्ही स्टेजमध्ये. एक सांगेल. पहिली तर तुम्हाला सपोज ही तुमची एक्झामिनेशन होणार आहे, ती तर गोष्ट वेगळी झाली. त्याच्यानंतर तुमची फिजिकल एक्झामिनेशन टेस्टमध्ये काय राहील तुम्हाला, आता मुलांसाठी पाहिलं तुम्ही, तर 1600 मीटर धावणे आहे. 5 मिनिटे आणि 45 सेकंदात तुम्हाला 1600 मीटर धावायचं आहे. मुलींसाठी 1600 नाहीये, 800 मीटर आहे. त्यांनी 3 मिनिटात 40 सेकंदात ते धावायचं आहे. लांब उडीसाठी तुम्हाला पाहिजे 14 फूटची लांब उडी पाहिजे मुलांच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत 9 फूट लांब उडी गेली पाहिजे. उंच उडी आहे 4 फुटाची आहे मुलांसाठी आणि 3 फूट आहे ती मुलींची उंच उडी एवढी गेली पाहिजे. आता उंची किती लागणार आहे फिजिकल मेजरमेंटमध्ये? तर बघा ओपनसाठी आणि ओ-बी-सीसाठी 165 सेंटीमीटर मुलांसाठी आहे आणि 157 मुलींसाठी असणार आहे. एस-सी, एस-टीसाठी आहे 160 असणार आहे आणि 152 सेंटीमीटर महिलांसाठी असणार आहे. आणि बाकी जे आहेत मराठा आहे, डोगरा आहे, कुमाऊज आहेत, या निर्देशित केलेल्या ज्या जाती आहेत, त्यांसाठी आहे 163 सेंटीमीटर असणार आहे पुरुषांसाठी आणि 155 असणार आहे ते मुलींसाठी असणार आहे. ओके. आता इथंच तुम्ही बघाल तर ओपन, ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस या कॅटेगरी इथेच येतात. आता जनरलच्या लेव्हलला तुम्ही बघाल तर एन-टी वगैरे असं काही नसतं. ते डायरेक्ट ओ-बी-सीमध्येच येतात. एन-टी असेल, व्ही-जे असेल या सगळ्या कॅटेगरी आहेत ते ओ-बी-सीमध्येच येतात. त्याच्यानंतर एस-सी-बी-सी आरक्षण आहे हे सगळं याच्यामध्ये ओ-बी-सीमध्येच येणार आहेत ते. त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही ई-डब्ल्यू-एस आरक्षण वेगळं येईल याच्यामध्ये. ई-डब्ल्यू-एस आरक्षण वेगळं येणार. त्याच्यानंतरनं चेस्ट बघा इथं न फुगवता किती पाहिजे सॉरी एकच मिनिट वेळ द्या. ओके. ती स्लाईड ॲक्चुअली ही स्लाईड पेस्ट झाली होती त्यामुळे झालं. सॉरी. तर याच्यासाठी बघा 1 मिनिट. तर ओपनसाठी आणि ओ-बी-सीसाठी न फुगवता 80 सेंटीमीटर पाहिजे. फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर हे झाले एक्सपांड झाली पाहिजे. एस-सी, एस-टीसाठी 76.2 पाहिजे आणि फुगवल्यानंतरनं 81.2 झाली पाहिजे. म्हणजे 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे आणि बाकी सगळ्यांसाठी म्हणजे एस-सी, एस-टीलाच फक्त कमी आहे. बाकी सगळ्यांसाठी किती आहे ते 80 ते 85 झाली पाहिजे कमीत कमी. तर ही तुम्हाला फिजिकल याची माहिती होती. ओके. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.